नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय खरं पाहिलं तर हा विषय आता येणं आवश्यक नव्हता, परंतु भरपूर व्हायरल चर्चा होताना दिसतीये, त्यामुळे म्हटलं हा टॉपिक तर झालाच पाहिजे। अर्थात बिग बॉस मराठी सीझन 6 संपलेला आहे। भरपूर दिवसाची ही चर्चा होती, 100 दिवस शो चालला, विजेता देखील आपल्या समोर आलेला आहे, परंतु त्यानंतर सुद्धा भरपूर चर्चा रंगताना दिसते। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तन्वी कोलते ही बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेता झाली, परंतु त्यानंतरच खरी चर्चा झाली की तन्वी ही खरी विजेता नाही। त्यामागे नक्कीच भरपूर काही गोष्टी आहेत, त्यावर नक्कीच आपण चर्चा करणार आहोत, परंतु एक महत्त्वाचा टायटल म्हणजे तन्वी जिंकून सुद्धा हरलेली आहे अशी चर्चा रंगताना दिसते। नक्कीच त्यावर चर्चा करूया, त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। तर 100 दिवस हा संपूर्ण शो चालला, बिग बॉस मराठी सीझन 6 100 दिवस चालला। भाऊचा धक्का आपल्याला बघण्यास मिळाला। सुरुवातीपासून काही स्पर्धक अत्यंत कडक खेळताना आपल्याला दिसले। आता टॉप 5 मध्ये जे स्पर्धक आले होते त्यांची नावं नक्कीच आपण बघूया, त्यावर पण भरपूर चर्चा झाली की हा स्पर्धक टॉप 5 मध्ये नव्हता, हा नसायला पाहिजे होता, अशी भरपूर चर्चा रंगताना दिसली। त्यानंतर आपल्याला विजेता कळाला, 2 नंबरवर 3 नंबरवर कोण कोण आलेले आहे त्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत। तर टॉप 5 कोण कोण होतं, तर तन्वी होती, विशाल दादा होता, राकेश दादा होता, अनुश्री होती आणि दीपाली होती। आता यामध्ये भरपूर चर्चा रंगली होती की दीपाली ताई ही टॉप 5 मध्ये नाही पाहिजे होती, राकेश दादा सुद्धा टॉप 5 मध्ये नाही पाहिजे होता, तर ही चर्चा रंगली होती जास्त प्रमाणात। तर आपण आता बघूया कोण कोणत्या नंबरवर राहिला। तर टॉप 5 मध्ये 5व्या नंबरला दीपाली ताई राहिल्या, सर्वात कमी वोट त्यांना मिळाले आणि त्या 5व्या नंबरवर राहिल्या। नक्कीच त्यांनी पेटी उचलली नाही, अर्थात पेटी उचलली असती तर काही लाख त्यांना मिळाले असते, परंतु नाही, त्यांनी पेटी उचलली नाही। तर त्यानंतर आपण सर्वात शॉकिंग सुद्धा म्हणू शकतो, कारण शेवटच्या 10 ते 15 दिवस भरपूर ट्रेंडिंग मध्ये असलेली स्पर्धक अर्थात अनुश्री ही 4थ्या नंबरवर राहिली। यावर सुद्धा भरपूर चर्चा रंगली की अनुश्री ही विजेता झाली पाहिजे होती, सर्वात जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे, वोट सुद्धा भरपूर प्रमाणात मिळत आहे, परंतु जर पोझिशन पाहिले तर 4थ्या नंबरवर स्पर्धक अर्थात अनुश्री ही आपल्याला दिसली। वळूया 3ऱ्या नंबरवर। नक्कीच यावर सुद्धा भरपूर सर्वात जास्त वाद, सर्वात जास्त चर्चा रंगली। विशाल कोटिया जो सुरुवातीपासून अत्यंत चांगला खेळत होता, तो विजेता म्हणून घोषित जवळपास झाला होता सुरुवातीलाच, असा हा स्पर्धक 3 नंबरवर आपल्याला दिसला। वळ्या 2 नंबरला पाहिलं तर राकेश दादा, म्हणजे तो सुरुवातीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं नाही खेळला, शेवटी थोडाफार चांगला खेळताना आपल्याला दिसला, तो 2ऱ्या नंबरवर थांबतोय, हा कुठंतरी शंका यावर उपस्थित झाली होती। आणि 1 नंबरला अर्थात तन्वी कोलते ही विजेती झाली। आता जी सर्वात जास्त चर्चा रंगती की तन्वी कोलते डिझर्व नव्हती, ती नक्कीच विजेता झाली नाही पाहिजे होती, त्यापेक्षा जास्त आणि अत्यंत चांगला खेळलेला विशाल हा विजेता झाला पाहिजे होता, ही चर्चा रंगताना दिसते। दोघांमध्ये जर बोलायचं झालं तर विशाल हा आपल्याला सुरुवातीपासून एक लीडर म्हणून दिसला, एका ग्रुपला तो स्वतः एक कर्णधार म्हणून खेळताना आपल्याला दिसला, आणि विशाल एकदा कॅप्टन सुद्धा झालेला होता। प्रत्येक टास्क म्हणा, प्रत्येक गोष्ट म्हणा, विशाल आपल्याला व्यवस्थित संपूर्ण गोष्टी हँडल करताना दिसला। एका ग्रुपचा निर्माता म्हणा, एक कॅप्टन म्हणा, किंवा संपूर्ण गोष्टींमध्ये विशाल हा आपल्याला 1 नंबरला दिसला। मध्ये काही चुका झाल्या अगदी शेवटी सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर त्याने जे राकेश दादाबद्दल बोललो होतं त्याच्या पर्सनल लाईफबद्दल, ते नक्कीच चुकीचं होतं। आणि त्याच सीझनमध्ये किंवा त्याच वेळेस आपण जर बघितलं तर राकेश दादानं सुद्धा पर्सनली गोष्टी काढल्या होत्या, परंतु सर्वात जास्त निगेटिव्ह हे बिग बॉसनं हे विशालला दाखवलं, हे तेवढं सत्य आहे। आणि एका ग्रुपला भरपूर पॉझिटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न हे बिग बॉसनं केले, असे भरपूर आरोप झालेले। आता याच्यामध्ये जर बघितलं तर तन्वी ही सुरुवातीपासून एका ग्रुपला नव्हती, खरं पाहिलं तर ही सुद्धा विशालच्याच ग्रुपमध्ये होती, परंतु लगेच ती बाहेर निघली, स्वतःच्या ग्रुपमध्ये एक वेगळं निर्माण स्थान केलं। सुरुवातीला एवढा चांगलं खेळत नव्हती, परंतु शेवटी TRP खूप जास्त प्रमाणात तिच्यावर टाकण्यात आली, असं सुद्धा एक आरोप बिग बॉसवर लागण्यात येतोय सध्या जर आपण बघितलं तर तन्वीला जिंकवण्यात आलंय। एक प्रकारे अशी चर्चा रंगते की तन्वीला विजेता करण्यात आलेलं, यामध्ये सर्वात जास्त हात हा बिग बॉसचा आहे, अशी सुद्धा चर्चा रंगती, आणि त्यामुळेच हे टायटल पडतंय की तन्वी जिंकूनही हारली। खरं पाहिलं तर विजेता हा विशाल पाहिजे, ही एकामागे एक ही चर्चा रंगताना आपल्याला दिसतीये। तर नक्कीच आता याबद्दल बघायचं झालं तर राकेश दादा हा 2ऱ्या नंबरवर गेला,
म्हणजे आपण जर बघितलं तर विशाल आणि तन्वीमध्ये टक्कर झाली पाहिजे होती एक प्रकारे जर बघितलं तर, परंतु राकेश दादा जो सुरुवातीपासून टास्क रद्द करत आलेला होता, भरपूर काही गोष्टी करत आलेला होता, त्याला 2 नंबरचं स्थान देण्यात आलं. जसं आपण बघू शकतो अनुश्री सुद्धा अत्यंत चांगलं सुरुवातीपासून खेळत आलेली होती, तिची सुद्धा भरपूर इन्व्हॉल्वमेंट आपण बघू शकत होतो, परंतु ती सुद्धा 4थ्या नंबरवर गेली. अशा भरपूर चर्चा रंगताना दिसत आहे. तर बिग बॉसवर कुठेतरी आरोप होताना हे सर्व दिसतंय. परंतु नक्कीच आता बिग बॉस मराठी सीझन 6 संपलेला आहे, संपूर्ण गोष्टी झालेल्या आहे. चर्चा ही सुद्धा रंगती की हे सीझन रितेश देशमुख अर्थात भाऊचं हे शेवटचं सीझन असू शकतं, ही सुद्धा चर्चा रंगताना दिसते. 2 सीझन भाऊने होस्ट केलेले आहे. मागचं म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5 सुद्धा भाऊने होस्ट केलं होतं. अत्यंत चांगली TRP त्या सीझनला मिळाली. सूरज चव्हाण हा विजेता झाला. त्यानंतर भरपूर काही गोष्टी रंगल्या होत्या आणि 6वं सीझन सुद्धा भाऊने होस्ट केलं. परंतु चर्चा रंगते की रितेश भाऊ हे शेवटचं सीझन आहे, 6वं सीझन जे झालंय ते शेवटचं होस्ट भाऊ करत आहे आणि यानंतर तो होस्ट करणार नाही, ही सुद्धा चर्चा रंगताना दिसते. परंतु महत्त्वाचा अर्थात टायटल जे होतं आपलं की तन्वी जिंकूनही हारली, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? खरंच तन्वी विजेता झाली हे खरंच डिझर्व आहे का गोष्ट? किंवा हे सांगू शकता की विशाल हा विजेता झाला पाहिजे होता का, अनुश्री ही विजेती झाली पाहिजे होती का? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.